Hello friends, I welcome you all to Nityananda Physics. This is accelerated batch and we'll be covering MST CET syllabus here. Today we are starting with our new chapter vector analysis. Okay, we start. Basically whenever we say about any physical quantity, जेव्हा आपण physics मध्ये बऱ्याच physical quantities ला आपण deal करत असतो, that time we classify them mainly as vectors and scalars. तर ह्या vectors आणि scalars काय ते आपण आता जाणून घेऊ. Scalars are the quantities those who are having only magnitude. अशा काही quantities आहेत ज्यांना फक्त magnitude असतात, they are called as scalar quantities. And examples are like we know the mass, distance, temperature, energy, speed. These are few names of scalar quantities. तर बेसिकली आपण जेव्हा मास म्हणतो तर मास कसं असतं, मास मीन्स वी डोंट स्पेसिफाय एनी डायरेक्शन. तर आपल्या ठिकाणी आता दोन गोष्टी येणार आहे. वेक्टर जेव्हा आपण समजणार आहे तेव्हा काय होणार आहे, वेक्टर्स विल बी द वन दोज आर हॅव्हिंग मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. तर यांना कोणत्याही प्रकारची डायरेक्शन आपण स्पेसिफाय करत नाही. म्हणजे काय, व्हेनेवर वी आर सेइंग एनी मास, तर मास आपण कधी सांगत नाही की हे उत्तरेकडे एवढं आहे, नॉर्थ साईड दिस मच मास, ईस्ट दिस मच मास. वी डोंट स्पेसिफाय एनी डायरेक्शन फॉर मास. तसंच आपण जेव्हा एनर्जी म्हणतो तर एनर्जी ऑल्सो वी डोंट स्पेसिफाय एनी डायरेक्शन. तर दिस आर द क्वांटिटीज वेअर वी डोंट स्पेसिफाय एनी डायरेक्शन, वी जस्ट हॅव द मॅग्नेट्यूड. तर अशा क्वांटिटीजला आपण स्केलर क्वांटिटीज असं म्हणत असतो. तर नेक्स्ट क्वांटिटीज येतात वेक्टर्स. तर वेक्टर्स आर द वन दोज आर हॅव्हिंग मॅग्नेट्यूड, देन दे आर हॅव्हिंग डायरेक्शन. ह्या दोन गोष्टी त्यांना एक एक्स्ट्रा आले. मॅग्नेट्यूड तर सगळ्यांना वेक्टरला राहणार, बट सेकंड थिंग इज डायरेक्शन. बट ओनली मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन, दिस इज नॉट द सफिशियंट केस टू कॉल इट ॲज अ वेक्टर. टू मेक इट क्वालिफाईड ॲज अ वेक्टर, एक तिसरी कंडिशन काय, दे शुड ओबे द वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन. त्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट जो टॉपिक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती आहे वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन. जोपर्यंत वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन फॉलो करत नसेल कोणती क्वांटिटी, देन टिल दॅट टाइम वी कॅन नॉट कॉल दॅट क्वांटिटी ॲज अ वेक्टर क्वांटिटी. तर बेसिकली आपल्याला काही उदाहरणं पण माहिती आहे वेक्टर क्वांटिटीजचे, जसे की इथे डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, फोर्स, एक्सेलरेशन. जेव्हा पण आपण एक्सेलरेशन म्हणतो तर एक्सेलरेशन वी हॅव टू स्पेसिफाय द डायरेक्शन इन विच डायरेक्शन एक्सेलरेशन इज हॅपनिंग. व्हेनेवर वी स्पेसिफाय वेलॉसिटी, तर वेलॉसिटीचं पण आपण डायरेक्शन देत असतो. तर हे जे एक्झाम्पल्स आहे, फोर्सचं पण आपण डायरेक्शन देतो, कोणत्या साईडला पुश आहे, पुल आहे. तर दिस आर द क्वांटिटीज विच आर हॅव्हिंग डायरेक्शन. पण याच्यामध्ये महत्त्वाची कोणती गोष्ट आहे, फक्त मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन बघायचं नाही. वी हॅव टू इव्हन फॉलो सी दॅट वेदर दे आर फॉलोइंग द वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन. तर वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन काय ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहे. पण दिस इज द नेसेसरी कंडिशन. ही तिसरी कंडिशन जोपर्यंत सॅटिस्फाय होत नाही, वी कॅन नॉट से दॅट क्वांटिटी टू बी अ वेक्टर क्वांटिटी. तर काही एक्झाम्पल जर आपण घ्यायचं म्हटलं तर नॉट ऑल क्वांटिटीज हॅव्हिंग डायरेक्शन आर कॉल्ड ॲज वेक्टर्स. तर आपल्याकडे एक्झाम्पल इथे दिलं आहे मी तुम्हाला, करंट अँड प्रेशर. तर बेसिकली करंट आपण नेहमी म्हणतो करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल. आणि पण जेव्हा आता आपण करंटची ॲडिशन करतोय तर दॅट टाइम इव्हन इफ द करंट इज हॅव्हिंग डायरेक्शन. आता करंट जेव्हा आपण म्हणतोय, करंटला आपण डायरेक्शन दाखवत असतो, करंटला मॅग्नेट्यूड तर आहेच, पण स्टील इट इज हॅव्हिंग बोथ, स्टील इट इज नॉट कन्सिडर्ड एज वेक्टर. तर बेसिकली आपण याला काहीतरी टेन्सर क्वांटिटी म्हणतो, विच इज नॉट द पार्ट ऑफ अवर सिलेबस. पण आपल्याला बेसिकली एवढं समजून घ्यायचं आहे, दिस इज नॉट दी वेक्टर क्वांटिटी. तर करंट वेक्टर क्वांटिटी नाही, प्रेशर वेक्टर क्वांटिटी नाही. तर आपण करंटची जेव्हा ॲडिशन करतो, जर का आपल्याकडे एक टर्मिनल असेल, एक जंक्शन आहे आपल्याकडे, वी आर हॅव्हिंग अ जंक्शन. या जंक्शनला आता इकडनं दोन वायर कनेक्ट झाल्यानंतर इकडे पुढे 2-3 वायर्स गेल्या आहेत. हिअर करंट इज कमिंग, हिअर इथे I1 करंट येतो, इथे I2 करंट येतोय आणि इकडनं करंट चाललाय. इथे I4 आहे आणि इथे I5 आहे, I3 I5 जे काही तुम्हाला घ्यायचं असेल. तर बेसिकली या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे, जी काही इथे ॲडिशन होणार आहे सगळ्या करंटची, ते आपण नॉर्मल ॲडिशन करणार आहे. म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचं वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन आपण बघणार नाही. तर ऑब्विसली नॉर्मल ॲडिशन म्हणजे काय, आपण इथे आता नॉर्मल ॲडिशन काय आणि वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन काय हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत ते लगेच क्लिअर होणार नाही. पण बेसिकली इथे आपण सरळ सरळ काय लिहिणार, I1 प्लस I2 इज इक्वल टू I3 प्लस I4. हे आपण नॉर्मल ॲडिशन, जशी आपण स्केलरची ॲडिशन करतो सिम्पल अल्जेब्रा राहून, तशी सेम ॲडिशन आपण इथे करणार आहे. तो दॅट्स वाय कंडिशन कोणती महत्त्वाची, हे आपण एक्झाम्पल का घेतलं आहे, दिस एक्झाम्पल इज देअर टू शो अस दॅट टिल द टाइम वेक्टर डझंट ओबे द वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन, वी कॅन नॉट से इट टू बी अ वेक्टर क्वांटिटी. तर म्हणून ही करंट आणि प्रेशर, बिकॉज दे डोंट फॉलो द वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन, दे आर नॉट कन्सिडर्ड ॲज वेक्टर्स. तर आता काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आपल्या वेक्टरसाठी. ओके, तर वेक्टर जेव्हा आपण घेतो तर काही गोष्टी तर इम्पॉर्टंट आहे, पॅरलल शिफ्टिंग. त्याच्यात एक थोडीशी महत्त्वाची गोष्ट ही पण आहे की वेक्टर्सला आपण रिप्रेझेंट कसं करतो. तर आपण जेव्हा आपण वेक्टरला लिहित असतो, तर मी याला इथेच काढून दाखवतो. वेक्टर ॲज अ ग्राफिकली आपण त्यांना अशा प्रकारे वेक्टरला लिहित असतो. तर अशा प्रकारचे आपण वेक्टर, हे काय आपलं आता रिप्रेझेंटेशन मी इथे लिहून देतो, वेक्टर रिप्रेझेंटेशन.
वेक्टरचं रिप्रेझेंटेशन कसं होत असतं, तर वेक्टरला आपण बेसिकली असं एक ॲरोने आपण कधीतरी स्पेसिफाय करतो. तर ॲरोची जी लेंथ असते, ती जी लेंथ आहे दॅट गिव्ज अस दी मॅग्निट्यूड, आणि ॲरोची जी डायरेक्शन असते, ही जी डायरेक्शन दॅट गिव्ज दी ॲरो डायरेक्शन गिव्ज दी डायरेक्शन ऑफ दी वेक्टर. तर अशा प्रकारे आपण वेक्टरला लिहितो. आणि जर त्याला आपण जर एक नंबर असेल, हा जर आपण वेक्टर एफ म्हटलाय, तर या वेक्टर एफला आपण कसं लिहिणार, एफ वेक्टर, एफच्या वरती आपण असं ॲरो टाकू, दॅट मेक्स इट ॲज अ रिप्रेझेंटेशन ऑफ अ वेक्टर. आणि याचं जर आपल्याला मॅग्निट्यूड लिहायचं असेल, एफ वेक्टर गिव्ज दी मॅग्निट्यूड ऑफ एफ वेक्टर. तर हा एक पहिला पार्ट झाला, रिप्रेझेंट कसं करायचं. आता याच्यातला तर आपलं इम्पॉर्टंट पॉईंट जो घेत होतो आपण, पॅरलल शिफ्टिंग ऑफ वेक्टर. तर वेक्टरला आपण पॅरलल शिफ्ट करू शकतो हे आपल्याला समजून घ्यायचं. तर पॅरलल शिफ्टिंग म्हणजे काय, तर आता हा जो पॉईंट आहे याला आपण एकदा इरेज करून घेऊ. तर पॅरलल शिफ्टिंग ऑफ वेक्टर म्हणजे काय असतं, आता आपल्याकडे एक वेक्टर असेल, वेक्टर आपण रिप्रेझेंट करतो अशा प्रकारे, वी आर हॅव्हिंग दॅट वेक्टर. आता या वेक्टरला आपण पॅरलली कुठेही शिफ्ट करू शकतो. पॅरलली शिफ्ट म्हणजे काय, त्याची कंडिशन काय, विदाउट चेंजिंग इज फर्स्ट डायरेक्शन, वेक्टरची डायरेक्शन चेंज नको व्हायला, आणि सेकंडली त्याचं मॅग्निट्यूड चेंज नको व्हायला. जर आपण कोणतेही वेक्टर असेल आपल्याकडे, इथे आपल्याकडे तर ए वेक्टर दिलेलं आहे, तर हा वेक्टर आपण पॅरलली कुठे शिफ्ट करू शकतो. तर कंडिशन काय बघायची आपल्याला, त्याची डायरेक्शन नको चेंज व्हायला, त्याचं मॅग्निट्यूड नको चेंज व्हायला. तर आता डायरेक्शन मॅग्निट्यूड चेंज नाही करायची म्हणजे आपण कसं करणार त्याला, समजा हा आपल्याकडे आता वेक्टर आहे, याला मी पॅरलली कुठेही शिफ्ट करून जाऊ शकतो. मी याला इकडे घेऊन गेलो, याला इकडे घेऊन गेलो, म्हणजे आता इथे माझ्याकडे समजा ते एक ॲक्सिस असते, इथे जर आपल्याकडे एक एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसच्या ॲक्सिस असतील, तर आपण या वेक्टरला पॅरलली तिथे कुठेही शिफ्ट करू शकतो. तो म्हणजे हा जो आपला वेक्टर आहे त्याला आपल्याला जसं हवं त्याला आपण शिफ्ट करू शकतो. तर दिस काइंड ऑफ शिफ्टिंग वेक्टरची आपल्याला बऱ्याच ठिकाणी लागणार आहे. जेव्हा आपण अँगल पण बघणार आहे वेक्टरमध्ये, त्यावेळेस पण आपल्याला पॅरलल शिफ्टिंग करावं लागणार आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला पॅरलल शिफ्टिंगचं काम पडणार आहे. व्हेनेवर विल बी डुईंग वेक्टर ॲडिशन, वेक्टर ॲडिशनच्या वेळेस पण आपल्याला पॅरलल शिफ्टिंगची कन्सेप्ट लागणार आहे. तर दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट कन्सेप्ट. काय गोष्ट लक्षात ठेवायची आहे, व्हेनेवर वी आर शिफ्टिंग वेक्टर इट हॅज टू बी शिफ्टेड पॅरलली. पॅरलली शिफ्टिंग म्हणजे काय, विदाउट चेंजिंग इज डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड. डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड चेंज करायचे नाही आहेत. ओके, रोटेटिंग अ वेक्टर बाय 180 डिग्री म्हणजे आपण बेसिकली 2π रेडियन एवढ्याने जर का आपण एका वेक्टरला रोटेट केलं, तर समजा आपल्याकडे असा वेक्टर आहे, वी आर हॅव्हिंग दिस वेक्टर, अँड याचा जो टेल पॉईंट आहे त्याच्यावरनं आता याला वेक्टरला आता लिहिताना पण इकडे हा टेल असतो, हा याचा हेड आहे. तर दिस इज टेल अँड हेड. तर हा जो वेक्टर आहे तर याला मी आता रोटेट करतोय. तर रोटेट करतो म्हणजे काय, मी याला इथपासनं टेलपासनं याला गोल फिरवतोय पूर्ण. नाउ दिस इज समथिंग लाईक, हे आपण जी कंडिशन घेतो दिस इज कंडिशन फॉर 180 डिग्रीने, आपण घेतो याला 360 डिग्रीची पहिल्यांदा कंडिशन. 180 डिग्रीची कंडिशन आपण थोड्या वेळाने बघू. तर दिस इज द कंडिशन फॉर 360 डिग्री. जेव्हा आपण पूर्ण 360 डिग्री रोटेट करतो वेक्टरला, तर त्यानंतर काय होतं, वेक्टर रिमेन्स द सेम. जेव्हा आपण वेक्टरला 360 डिग्री म्हणजे पूर्ण रोटेशन कंप्लीट केलं, आपण 2π रेडियनचं आपण रोटेशन केलं, तर जो वेक्टर आहे म्हणजे आता बेसिकली याची डायरेक्शन कोणत्या प्रकारे चेंज झालेली नाही, मॅग्निट्यूड इज द सेम. तर म्हणून वी कॅन से दॅट आफ्टर रोटेटिंग अ वेक्टर बाय 360 डिग्री और 2π रेडियन वेक्टर रिमेन्स द सेम. देन द अँगल बिटवीन द वेक्टर. आता दोन वेक्टर्स असतील आपल्याकडे, त्याच्यामधला अँगल काय घेणार, तर फर्स्ट अँगल आपल्याकडे पहिला वेक्टर असा आहे, अँड देयर इज दिस ए वेक्टर अँड वी आर हॅव्हिंग अनदर वेक्टर विच इज बी वेक्टर. तर वी कॅन फाइंड आउट द डायरेक्शन. आता यांच्यामधला आता आपल्याला अँगल बघायचं. तर हाऊ टू फाइंड आउट अँगल, फॉर फाइंडिंग आउट अँगल फर्स्ट थिंग इज व्हॉट, वी हॅव टू जॉइन देम टेल टू टेल. जॉइन बोथ द वेक्टर्स टेल टू टेल. तर पहिल्यांदा टेल टू टेल आपल्याला जॉईन करायचं आहे. टेल टू टेल जॉईन म्हणजे काय, त्याला आपल्याला इथे पहिल्यांदा कन्सेप्ट लागणार आहे आता आपली पॅरलल शिफ्टिंगची. हा जो माझा वेक्टर आहे मी याला तर पॅरलली शिफ्ट करून घेणार. पॅरलली शिफ्ट करून मी याला कुठे ठेवलं, याच्या टेलवरती ठेवून दिलं. नाउ दिस इज पॅरलल शिफ्टिंग इज हॅपनिंग. आणि टेल टू टेल मी त्यांना जॉईन केलं. आता जेव्हा टेल टू टेल जॉईन केलं आहे त्याच्यानंतर हा जो पॉईंट आहे, या दोघांमधला जो अँगल असेल
दिस अँगल इज कॉल्ड एज अँगल बिटवीन द वेक्टर. तर या ठिकाणी दोन अँगल आपल्याला भेटतात. वन इज दिस अँगल, अनदर वन इज दिस अँगल, द बिगर अँगल. तर वेन देर आर टू अँगल्स वी हॅव टू कन्सिडर स्मॉलर ऑफ दी टू अँगल्स. तर या ठिकाणी या दोघांपैकी जो कोणता छोटा अँगल असेल दॅट वी हॅव टू कन्सिडर ॲज द अँगल बिटवीन द वेक्टर्स. हा नेहमी जो अँगल राहणार आहे थीटा, तर थीटाची व्हॅल्यू कशी राहणार, थीटा विल ऑलवेज बी इन बिटवीन 0 to 180 डिग्री. 180 डिग्रीच्या वरती तो कधीच जाणार नाही, बिकॉज तो जर 180 डिग्रीच्या वरती गेला देन इट बिकम्स द बिगर अँगल. तर दुसरा अँगल जो असणार आहे दॅट विल बिकम द स्मॉलर अँगल. तर ही कंडिशन आपण नेहमी लक्षात ठेवायची. थीटा विल ऑलवेज बी इन बिटवीन 0 to 180 डिग्री और 0 to पाय रेडियन. दिस इज द अँगल बिटवीन द वेक्टर. या ठिकाणी आपण कोणती कन्सेप्ट वापरली, पॅरलल शिफ्टिंगची, वेन वी आर फाइंडिंग आउट दी वेक्टर. तर इथे कोणत्याही प्रकारचा वेक्टर दिलेला जाऊ शकतो तुम्हाला. मे बी आता इथे आपला सिंपल वेक्टर होता, तर कधी कधी डायरेक्शन वेगळा राहू शकतात. मे बी तुम्हाला असं वेक्टर दिलं असेल, फर्स्ट वेक्टर इज गिवन इन दिस वे आणि दुसरा वेक्टर आहे तुमचा असा दिलेला. आणि आता याचा अँगल तुम्ही कसा फाइंड आउट करणार, अगेन यू हॅव टू फाइंड आउट, यू हॅव टू पुट दिस टू वेक्टर्स. आता ए वेक्टर आहे तुमचा, दिस इज युअर बी वेक्टर, यू हॅव टू पुट दिस वेक्टर्स टेल टू टेल. तर परत मी हा जो वेक्टर आहे याला मी पॅरलली शिफ्ट केलं आणि बरोबर याच्या टेलला आणलं. आय एम पुटिंग इट टेल टू टेल. आणि मग यामध्ये आता अगेन हिअर ऑल्सो वी आर हॅव्हिंग टू अँगल्स. दिस इज द फर्स्ट अँगल अँड दिस इज द बिगर अँगल. तर आता अँगल कोणता घेणार आपण, द अँगल विच इज द स्मॉलर ऑफ दिस टू. तर अशा प्रकारे आपण वेक्टरचा वी कॅन फाइंड आउट द अँगल बिटवीन द वेक्टर्स. नाउ विल सी द डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर्स. तर बेसिकली पहिला टाइप आहे इक्वल वेक्टर्स. तर इक्वल वेक्टर्स आर द, नावच सांगते इक्वल वेक्टर्स मीन्स व्हॉट, दे आर इक्वल. इक्वल म्हणजे काय, वेक्टर्समध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टी असतात, वेक्टर्स आर हॅव्हिंग मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. अँड वेन वी सी दॅट टू वेक्टर्स आर इक्वल, तर मग त्याच्यामध्ये काय काय असायला पाहिजे, दे शुड बी हॅव्हिंग इक्वल मॅग्नेट्यूड अँड सेम डायरेक्शन. त्याची केसेस काय ना, इक्वल मॅग्नेट्यूड अँड सेकंड थिंग इज सेम डायरेक्शन. आणि बेसिकली बोथ नीड टू बी दी सेम क्वांटिटीज. म्हणजे आपण याचे युनिट जर विचार केला तर हा सेकंडरी पॉईंट आहे, युनिट सगळ्यांचा आपण, दिस अ कॉमन लॉजिकल पॉईंट, शुड हॅव सेम युनिट. तर आपण कधी पण जेव्हा वेक्टर्सला कम्पेअर करतोय त्याची युनिट्स पण सेम असायला पाहिजे. तर मेन ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला, सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. म्हणजे आपल्याकडे एक फर्स्ट वेक्टर इज लाईक दिस, दिस इज ए वेक्टर अँड देन वी आर हॅव्हिंग अनदर वेक्टर विच इज बी वेक्टर. Now we know that both of them are having same length. म्हणजे काय, त्यांचं सेम डायरेक्शन आहे आणि सेम मॅग्निट्यूड आहे. इथे डायरेक्शन दोघांची आपल्याला सेम दिसते, डायरेक्शन इज सेम फॉर बोथ ऑफ देम अँड बोथ ऑफ देम आर हॅव्हिंग सेम लेंथ अँड देअर युनिट्स आर सेम, दे आर द सेम क्वांटिटीज बेसिकली. म्हणजे हा जर फोर्स असेल तर हा पण फोर्स आहे, हा जर डिस्प्लेसमेंट असेल तर सेकंड वन इज ऑल्सो डिस्प्लेसमेंट. अँड वेन दीज कंडिशन्स आर गेटिंग सॅटिस्फाईड देन वी कॅन से दिस वेक्टर्स आर इक्वल वेक्टर्स. देन नेक्स्ट थिंग इज अपोजिट वेक्टर. अपोजिट वेक्टर और निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर. तर बेसिकली अपोजिट वेक्टर म्हणजे काय, तर दिस कन्सेप्ट विल बी रिक्वायर्ड व्हेन यू विल बी स्टडिंग सबट्रॅक्शन ऑफ अ वेक्टर. तर बेसिकली सबट्रॅक्शन ही कन्सेप्टच वेक्टरमध्ये नसते, ती ॲडिशनचीच एक पार्ट आहे, पण ते आपण पुढे बघू. पण आता एक समजून घ्या की अपोजिट वेक्टर काय. अपोजिट वेक्टर्स आर द वन वेन वी आर हॅव्हिंग वन वेक्टर इन दिस वे, ए वेक्टर, अँड वी आर हॅव्हिंग अनदर वेक्टर विच इज हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड बट डायरेक्शन इज अपोजिट. म्हणजे याच्यामध्ये केस काय येणार आहे, this is the case when we are having same magnitude and second is opposite direction. If these two conditions are getting satisfied then we can say these two vectors are opposite vectors and it can be called as negative of a vector. Negative of a vector म्हणजे काय, if I just write it like मायनस ए वेक्टर. तर मायनस ए वेक्टर म्हणजे काय होणार, हा जो वेक्टर आहे सेम वेक्टर आय विल बी ड्राइंग, त्याचं मॅग्निट्यूड सेमच ठेवणार आणि त्याची डायरेक्शन उलटी करणार. नाउ दिस वेक्टर इज मायनस ए वेक्टर. तर बेसिकली काय होतं आपल्याला, बी वेक्टर इज इक्वल टू मायनस ए वेक्टर. दिस इज कॉल्ड एज निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर. निगेटिव्ह म्हणजे काय होतं, जस्ट चेंजिंग द डायरेक्शन. आपण जेव्हा वेक्टरला निगेटिव्ह साईन लावतोय त्याचा अर्थ असा होता की त्याची डायरेक्शन ही चेंज झाली, मॅग्निट्यूड विल रिमेन द सेम. तर दिस इज कॉल्ड एज अपोजिट वेक्टर अँड निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर. नेक्स्ट इज पॅरलल वेक्टर. तर नावं सांगतात पॅरलल, व्हेन टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर दे आर कॉल्ड एज पॅरलल वेक्टर्स. वेक्टर ए, वेक्टर बी.
तर म्हणजे बेसिकली काय झालं, यांचा अँगल बिटवीन द वेक्टर इज ॲक्च्युली देन 0 डिग्री. अँगल बिटवीन दिस वेक्टर इज 0 डिग्री, देन दे आर कॉल्ड एज पॅरलल वेक्टर्स. आता या दोघांचं जर मी अँगल फाइंड आउट केला, अँगल बिटवीन द वेक्टर्स, या दोघांना टेल टू टेल जर कनेक्ट केलं, देन व्हॉट अँगल आय विल बी गेटिंग, दॅट टाइम द अँगल विल बी 0. तर असे जे केसेस आहेत, तर म्हणजे काय, सेम डायरेक्शन शुड बी सेम. when two vectors are having same direction, they are called to be a parallel vector. The magnitude doesn't matter, magnitude same असेल नसेल, when even the equal vectors are also parallel vectors, but parallel vectors are the one those are having same directions. Anti-parallel vector, again the name is only saying two vectors having opposite direction. Two vectors having अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन म्हणजे काय, याच्यामधला अँगल जर आता बघितला आपण, थीटा विल बी देन 180 डिग्री. या दोघांमधला आता टेल टू टेल जर आपण कनेक्ट केलं, देन वी कॅन फाइंड आउट द थीटा द अँगल बिटवीन दिस टू वेक्टर्स इज 180 डिग्री. व्हेन द अँगल बिटवीन टू वेक्टर्स इज 180 डिग्री, देन वी कॅन से इट टू बी एन अँटी पॅरलल वेक्टर्स. ओके, देन कम्स द कोलिनियर वेक्टर. तर एका लाईन मध्ये हॅव्हिंग सेम पाथ, एक वेक्टर आपला असा आहे, त्याच वेक्टरच्या समोर दुसरा वेक्टर आहे. ओव्हरलॅपिंग पण असू शकतं, बट बेसिकली फॉलोइंग द सेम पाथ. If two vectors are following the same path, they are called as collinear vector. एकाच लाईनीमध्ये having the same line, having the same line of action, एकाच लाईनीमध्ये त्यांना आपण कोलिनियर वेक्टर्स असं म्हणत असतो. देन कम्स दी कोप्लेनर वेक्टर. वेक्टर्स इन सेम प्लेन. तर आपल्याकडे प्लेन असतात एक्स वाय ॲक्सिस, वाय झेड ॲक्सिस. आपण त्या दोघांचे प्लेन एक्स वाय प्लेन, वाय झेड प्लेन, असे एका एनी प्लेन यू जस्ट कन्सिडर. एक प्लेन आहे, आता माझ्याकडे हा पेपर जो आहे जिथे मी लिहितोय, जी स्क्रीन आहे आपली मोबाईलची, ती दॅट बिकम्स अ प्लेन. आणि त्या प्लेनमध्ये मी कोणते दोन वेक्टर्स काढले, देन दे विल बी ऑलवेज कोप्लेनर. तर टू वेक्टर्स आर ऑलवेज कोप्लेनर, हे पण एक लक्षात ठेवा. टू वेक्टर्स आर ऑलवेज कोप्लेनर. तर बट व्हेन देर आर थ्री वेक्टर्स, दे मे बी कोप्लेनर और मे नॉट बी. त्याच्या सेम कंडिशन एकच, एका प्लेन मध्ये असतील देन दे आर कॉल्ड एज कोप्लेनर. एका प्लेन मधनं दुसऱ्या प्लेन मध्ये गेलं, देन दे आर नॉट कोप्लेनर. देन कम्स द कॉन्करंट वेक्टर्स. तर डेफिनेशन आधीच लिहिली आहे तिथे, टू और मोर वेक्टर्स हुज लाईन ऑफ ऍक्शन इंटरसेक्ट ॲट अ कॉमन पॉईंट. आता लाईन ऑफ ऍक्शन म्हणजे काय, आता फर्स्ट वेक्टर इज समथिंग लाईक दिस. आय एम हॅव्हिंग फर्स्ट वेक्टर हियर, सेकंड वेक्टर इज हियर. या दोघांची आता लाईन ऑफ ऍक्शन इथे काहीतरी जोडताना आपल्याला दिसते, एक कुठेतरी इंटरसेक्टिंग पॉईंट आहे. अजून याला स्पेसिफिक काढतो. वी आर हॅव्हिंग फर्स्ट वेक्टर हियर, सेकंड वेक्टर इज समथिंग लाईक दिस. या दोघांचा आता लाईन ऑफ ऍक्शन जर आपण बघितले, याला एक्सटेंड करतोय, दिस इज दी लाईन ऑफ ऍक्शन. आणि आता याच लाईन ऑफ ऍक्शन मध्ये जर पुढे एक अजून वेक्टर आला, नाउ दिस थ्री वेक्टर, ए वेक्टर, बी वेक्टर अँड सी वेक्टर, दे विल बी कॉल्ड एज कॉन्करंट. कॉन्करंट म्हणजे काय, एका पॉईंटला जे इंटरसेक्ट होतात, कॉमन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जर असेल त्याला आपण कॉन्करंट म्हणत असतो. तर मग इथे वी कॅन, आता याला आपण पॅरलली शिफ्ट वगैरे न करता आपण काय करतो, फक्त आपण याला एक्सटेंड करतोय. दिस इज दी लाईन ऑफ ऍक्शन. त्याची लाईन ऑफ ऍक्शन आपण मागे करतोय, बिकॉज दे आर इंटरसेक्टिंग ॲट कॉमन पॉईंट. हे तिन्ही वेक्टर एकाच पॉईंटला इंटरसेक्ट होतात, दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज कॉन्करंट वेक्टर्स. देन कम्स द युनिट वेक्टर. तर नाव सांगते, युनिट वेक्टर्स आर द वेक्टर्स हॅव्हिंग मॅग्निट्यूड ॲज 1. वेक्टर्स whose magnitude is 1, they are called as unit vectors. तर बेसिकली असे वेक्टर वापरले का जातात, they are used for the purpose of giving direction. If we just want to specify direction, एका कोणत्या वेक्टरला जर डायरेक्शन दाखवायची असेल, तर दॅट वेक्टर इज ॲक्च्युअली युनिट वेक्टर. युनिट वेक्टर इज यूज्ड टू स्पेसिफाय द डायरेक्शन ऑफ अ
वेक्टर. तर बेसिकली आपल्याकडे समजा आता ए वेक्टर आहे, तर ए वेक्टरचं युनिट वेक्टर आपण कसं काढणार? युनिट वेक्टर विल बी रिटन ॲज ए कॅप. याला आपण लिहिताना लिहिणार आहे ए कॅप. आधी आपण ॲरो वापरायचो ना, इथे आता ए कॅप म्हटलं की इट बिकम्स दी युनिट वेक्टर. याला आपण लिहिताना कसं लिहिणार? वेक्टर अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ दॅट वेक्टर. वेन वी डिवाइड अ वेक्टर बाय इट्स ओन मॅग्नेट्यूड देन वी गेट युनिट वेक्टर. तर हा पार्ट आपण अजून पुढे पण बघणार आहे युनिट वेक्टर्सचा, वेन विल बी सीइंग ऑर्थोगोनल वेक्टर्स आणि बरेच काही अजून गोष्टी शिकायच्या आहेत. पण बेसिक अंडरस्टँडिंग इज व्हॉट? युनिट वेक्टर इज द वन हुज मॅग्नेट्यूड इज 1. They are used for the purpose of giving direction and they can be found out by dividing a vector by its own magnitude. Then next comes the null vector. तर null vector म्हणजे काय? त्याला आपण zero vector पण म्हणू शकतो. Zero vector. तर zero vector means what? Directly immediately आपण सांगू शकतो having magnitude 0. Having magnitude 0. A vector whose magnitude is 0 they are called as zero null vector किंवा zero vector. आता बेसिकली याची मॅग्नेट्यूड 0 आहे, तर आपण नेहमी जेव्हा वेक्टर दाखवतो वी शो लाईक दिस. तर बेसिकली दिस लेंथ, जी काय आपली याची लेंथ आहे, लेंथ गिव्स अस दी मॅग्नेट्यूड. तर आता या ठिकाणी मॅग्नेट्यूड जर 0 झालं देन विल नॉट बी एबल टू शो दिस वेक्टर. आपण याला दाखवू शकणार नाही, बट स्टील इट्स अ वेक्टर. हा वेक्टर आहे पण याला मॅग्निट्यूड 0 आहे. तर आता मॅग्निट्यूड 0 असेल तर मग देन व्हॉट अबाउट दी डायरेक्शन? पण बिकॉज इट्स अ वेक्टर दॅट्स वाय वी हॅव टू नो दॅट इट्स हॅव्हिंग डायरेक्शन. पण याची डायरेक्शन आता कोणत्या साईडला असणार आहे? तर दिस कॅन हॅव एनी डायरेक्शन, पण डायरेक्शन आहे हे लक्षात ठेवायचं बिकॉज इट्स अ वेक्टर. वेक्टर मीन्स इट्स हॅज टू हॅव अ डायरेक्शन, मे बी इन एनी डायरेक्शन. तर इथे दिस एनी डायरेक्शन, की आपण ते आर्बिट्ररी कोणती पण डायरेक्शन घेता येऊ शकतं. ही जी कन्सेप्ट आहे आपल्याला ही पुढे आता आपण जेव्हा वेक्टरचं मल्टिप्लिकेशन बघणार आहे, क्रॉस प्रोडक्ट वगैरे, दॅट टाइम विल सी दिस कन्सेप्ट ऑफ नल किंवा झिरो वेक्टर. तर बेसिकली वेक्टर आहे, त्याचं मॅग्निट्यूड जरी 0 झालं पण त्याची डायरेक्शन राहणार आहे, नाहीतर तो वेक्टरच बनणार नाही. तर दॅट्स वाय इट्स हॅव्हिंग डायरेक्शन, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. देन द लास्ट पार्ट फॉर टुडेज लेक्चर is the position vector. The position vector काय असतं? Now these are the vector, they are used to specify the position of particular point. Used to specify the position of the particle with respect to origin. तर म्हणजे आपल्याकडे समजा आता x आणि y ऍक्सिस असतील, आपल्याकडे कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. Here we are having x axis, here we are having y axis, and here is the origin O 0 0. And if there is any point here, एक आपण पॉइंट घेतला आहे एक्स वाय. नाउ एनी वेक्टर विच इज कमिंग फ्रॉम द ओरिजिन अँड एंडिंग ऑन दिस पॉइंट, दिस वेक्टर इज कॉल्ड एज पोझिशन वेक्टर. मोस्टली दे आर रिप्रेझेंटेड एज आर कॅप, आर वेक्टर. तर अशा प्रकारे आपण त्याला रिप्रेझेंट करणार आहे. तर कसं करणार आहे आपण? स्टार्टिंग फ्रॉम दी ओरिजिन अँड एंडिंग ॲट दी पोझिशन. तर याला अजून आपण डिटेलमध्ये पण शिकणार आहे पुढे, बिकॉज वी वॉन्ट टू इवन लर्न व्हॉट इज डिस्प्लेसमेंट वेक्टर. पण दिस इज द बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ वेक्टर्स अँड अदर थिंग्स विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. See you in the next lecture.